नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्हा पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकून सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला आहे मित्रांनो, अयोग्य संधी ओळखा. अयोग्य संधी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पूर्व इतिहास. हा काही अयोग्य संधीचा प्रकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, उंदीर उंदरीण बोका पुढे काय येते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाटी. बोकाच्या पुढे काय येते मित्रांनो? भाटी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, देव देव सासू सासवा केळे केळ्याच्या पुढे काय येते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केळी. काय येते? केळीच्या पुढे काय येते? केळी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, स ला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? स ला ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वितीयचे प्रकार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मी स्वतः त्याला पाहिले. खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाच्या प्रकारचा आहे? मी स्वतः त्याला पाहिले. खालीलपैकी अधोरेखित शब्द कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. कोणता आहे मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राम आंबा खातो. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. राम आंबा खातो. अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे क्रियापद. काय मित्रांनो? क्रियापद. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मने पाबडा बेटे आपला हे अवयव कोणत्या प्रकारातील आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्यर्थ उद्गारवाचिक अवयव. काय आहे? व्यर्थ उद्गारवाचिक अवयव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केवळ प्रयोग. काय? केवळ प्रयोग हा क्रियापदाचा प्रयोगाचा प्रकार नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, द्विजा सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. द्विजा सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला लिहायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दोनदा जन्मलेला. काय? दोनदा जन्मलेला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, तानाजी लढता लढता मेला. वाक्याचा प्रकार ओळखा. तानाजी लढता लढता मेला. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केवळ वाक्य. काय मित्रांनो? केवळ वाक्य. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, समानार्थी शब्द ओळखा. अवबोध अवबोध. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ज्ञानी जागृती आणि जाणीव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, रेड हेला खुळुंगा. खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. रेडा हेला खुळुंगा. खालीलपैकी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टोनगा. काय? टोनगा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आडेल तट्टू. आडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? समजदार. काय? समजदार. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वक्ता. वक्ताचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रोता. काय? श्रोता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अर्धवट ज्ञानी माणसाच्या विनाशक कारणीभूत ठरते. या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अर्धा वेद मरण खांदा. काय? अर्धा वेद आणि मरण खांदा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उसाच्या पोटी कापूस. काय? उसाच्या पोटी कापूस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीची समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही? काय मित्रांनो? आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी या म्हणीच्या समानार्थी म्हण खालीलपैकी कोणती नाही ती आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कशाला काय दार्जिनी. काय? कशाला काय दार्जिनी. हे आपलं योग्य आन्सर नाही म्हणजे योग्य आन्सर आहे. काय मित्रांनो? या प्रश्नामध्ये नाही म्हणलेलं आहे, पण आपलं हे योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ आपला शोधायचा आहे. खरवट काढणे काय? खरवड काढणे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खूप टाकून बोलणे काय? खूप टाकून बोलणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, षटकर्णी होणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. षटकर्णी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनेकांना समजवणे काय? अनेकांना समजवणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालील समूहासाठी पर्यायपैकी योग्य शब्द निवडा. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संधी प्रकाश काय? संधी प्रकाश हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 मित्रांनो, गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या डॅश पुस्तकात मांडलेला आहे. गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी डॅश या पुस्तकात मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रिन्सिपिया काय? प्रिन्सिपिया हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 मित्रांनो, AU म्हणजे गोल्ड काय? AU म्हणजे गोल्ड, CU म्हणजे कॉपर, FE म्हणजे आयरन काय मित्रांनो? आयरन म्हणजे आपलं प्रश्न क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 63 मित्रांनो, विमान उडत असताना इंधनापासून निघणाऱ्या वाफेचे डॅश होऊन ढग तयार होतात. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे डॅश होऊन ढग तयार होतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संघनन काय? संघनन हे आपलं योग्य आन्सर होईल. काय मित्रांनो? संघनन हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 मित्रांनो, या दोषामुळे मानवी डोळ्या जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मायोपिया काय? मायोपिया हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 मित्रांनो, डॅशचा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. डॅशचा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्र. चंद्र काय मित्रांनो? पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 मित्रांनो, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विक्रम साराभाई हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 मित्रांनो, भारतीय वंशाच्या डॅश यांनी सर्व 20 अॅमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. भारतीय वंशाचे डॅश यांनी सर्व 20 अॅमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना काय मित्रांनो? डॉक्टर हरगोविंद खुराना हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 मित्रांनो, नील क्रांती कशाशी संबंधित आहे? नील क्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मत्स्य उत्पादन. कशाचे मित्रांनो? मत्स्य उत्पादन हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी हे आपले योग्य आन्सर होईल. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विंदा सावरकर यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 मित्रांनो, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक D म्हणजे प्रिमिव्ही कम्युनिसिस टू स्लेव्हरी भारतीय वंशाचा इतिहास हे काय? चुकीची जोडी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73 मित्रांनो, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते? दर्पण या वृत्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी 1832 साली सुरू झाले तेव्हा कोण होते?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 मित्रांनो, हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हेमाडपंथी. काय? हेमाडपंथी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅश करतात. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅश करतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे आपलं योग्य आन्सर होईल. कोणा मित्रांनो? राष्ट्रपती हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76 मित्रांनो, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक बी म्हणजे आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 77 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सन 1932 साली झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. सन 1932 साली झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. 78 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 78 मित्रांनो, भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाबाद विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास डॅश असे सांकेतिक नाव दिले होते. ऑपरेशन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन पोलो हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यशवंतराव चव्हाण होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 मित्रांनो, नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 जुलै 2024 रोजी. काय मित्रांनो? 1 जुलै 2024 रोजी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 मित्रांनो, भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नावासेवा अटल सेतू. हे काय मित्रांनो? भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 मित्रांनो, T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडलेली आहे? T20 वर्ल्ड कप 2024ची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी म्हणजे ब्रिझी टाउन USA या ठिकाणी पार पडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 मित्रांनो, सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॅश आहेत. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॅश आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्री रजनीश सेठ हे महाराष्ट्र राज्याचे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 84 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्रीमती सुजाता सोनिक. काय आहे? श्रीमती सुजाता सोनिक हे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 मित्रांनो, भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्री अमित शहा हे भारताचे विद्यमान गृहमंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2023 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अशोक श्राफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 मित्रांनो, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे? सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आदित्य L1 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88 मित्रांनो, 2024 साली होणारी ऑलिम्पिक 2024 कोणत्या देशात पार पडत आहे? 2024 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फ्रान्स या देशामध्ये पार पडणार आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 89 मित्रांनो,
मुंबई कोस्टल रोड यास खालपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? मुंबई कोस्टल रोड यास खालपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड. काय मित्रांनो, धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड हे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, 2024 पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडलेली आहे? 2024 पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडलेली? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7 टप्प्यामध्ये पार पडलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे श्रीमती रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून पहिल्या महिला आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 92 मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार 2024 खालपैकी कोणास देण्यात आलेला नाही? भारतरत्न पुरस्कार 2024 खालपैकी कोणास देण्यात आलेला नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्री विश्वनाथ आनंद यांना देण्यात आलेला नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 93 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 94 मित्रांनो, पोलीस दलास 1 स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्यास अधिकार आहे? पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्यात अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक. काय? पोलीस उपमहानिरीक्षक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 95 मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोण विभाग करतो? पोलीस पाटलाची निवड व नेमणूक कोणता विभाग करतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यापैकी कोणताही विभाग करीत नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 96 मित्रांनो, खालपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? खालपैकी कोणते एक विमान भारतात तयार करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तेजस हे भारतामध्ये तयार करण्यात येते. हे आपले योग्य आन्सर होईल. भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे पार पडलेले आहे? भारतात IPS अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोठे पार पडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 98 मित्रांनो, साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालपैकी कोणता नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साहस चक्र. काय मित्रांनो? साहस चक्र हे आपले योग्य आन्सर होईल. साहस चक्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99 मित्रांनो, नांदेड जागतिक स्तरावर खालपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नांदेड जागतिक स्तरावर खालपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सचखंड गुरुद्वारा यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 100 मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून खालपैकी कोण क्वालिफाय झाले होते? टोकियो ऑलिम्पिकमधून खालपैकी कोण क्वालिफाय झालेले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भाग्यश्री जाधव. मित्रांनो टोकियो ऑलिम्पिकमध्ये नांदेडमधून क्वालिफाय झालेली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले महत्त्वाचे पोलीस भरतीचे पेपर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.